पुढची महत्त्वाची बातमी बघूया। शासन निर्णयांचा धडाका सुरूच आहे। आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी तब्बल 354 निर्णय जारी करण्यात आले। निधी खर्चासाठी विभागांची घाई झाल्याचं पाहायला मिळतंय। अखेरच्या 4 दिवसात तब्बल 1000 शासन निर्णय हे जारी झाल्याची माहिती मिळतेय। आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी सुद्धा 354 निर्णय घेतल्याचं आता समोर आलेलं आहे। अपडेट जाणून घेऊया। चेतन ननावरे आपले प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत सध्या। चेतन, शासन निर्णयांचा धडाका शेवटच्या 4 दिवसांमध्ये ज्या पद्धतीने लावला गेलेला आहे त्या पद्धतीने जर वर्षभर कदाचित हे झालं असतं तर या 4 दिवसात इतके शासन निर्णय जारी करावे लागले नसते अशी भावना व्यक्त होतीये। चेतन, काय नेमकी माहिती आहे? निश्चितच अजिंक्य, कारण आर्थिक वर्षाची काल शेवटचा दिवस होता आणि या शेवटच्या दिवसांमध्ये कुठेतरी सर्वच विभागांकडून जे शासन निर्णय आहे ते घेण्याची घाई पाहायला मिळालेली आहे। म्हणजे अक्षरशः शनिवारी आणि रविवारी सुट्टीच्या दिवशीही एकंदरीत 200हून अधिक शासन निर्णय जारी झाले होते। मात्र 30 तारखेला तब्बल 469 आणि काल एकंदरीतच 356 असे जवळपास 1100हून अधिक शासन निर्णय अवघ्या शेवटच्या 4 दिवसांमध्ये जारी झालेले आहेत। त्यामुळे एकूणच शासन दरबारी काम करणाऱ्या या लाल फितीचा फटका कशा प्रकारे सर्वसामान्य नागरिक आणि विभागांना बसत असतो हे पाहायला मिळतंय। कारण जर 4 दिवसांमध्ये 1100 GR निघू शकतात तर 365 दिवसांमध्ये ही घाई का दिसत नाही, ही लगबग का दिसत नाही, असाही प्रश्न उपस्थित केला जातोय। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे शेवटच्या दिवसांमध्ये अशा प्रकारे शेकडोंच्या संख्येने GR निघत असल्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। कारण इतक्या घाईघाईमध्ये जर निर्णय घेतला जात असेल तर त्यात काही त्रुटी आहेत का, ही शंका उपस्थित केली जात आहे। परिणामी या 4 दिवसांमध्ये निर्णयांबाबतीमध्ये विरोधक काय पवित्रा घेत आहेत हे पाहणं महत्त्वाचं असेल। अजिंक्य, ठीक आहे चेतन, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।